सो आम्ही आलेलो ग्रँड सेंट्रल मॉल स्यूट्समध्ये आयांशा बड्डे निमित्त. सो आज होता आयांशा बड्डे. सो ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये आल्या आल्या आम्ही डिरेक्टली गेलो गेम झोनमध्ये, जे आयांचं खूप फेवरेट आहे. सो आम्ही एक अंदाजे आय थिंक सो इथे 2 वर्षापूर्वी पण आलेलो. सो आज आलो आहेत आम्ही 1-2 वर्षानंतर. सो आयांशला हवे तेवढे गेम आम्ही खेळले. पण इथे गेमचे जर तुम्ही प्राईस बघाल तर बापरे, खतरनाक प्राईस आहे. जर तुम्ही सगळे गेम खेळले तर अराऊंड तुम्हाला 10 ते 20 हजार आरामात इथे जाणार, जर तुम्हाला सगळे गेम खेळायचे असतील तर. बिकॉज इथे अनलिमिटेड गेम आहेत, खूप सारे गेम्स आहेत. इथे चॉकलेट्सचा हाही गेम होता, हाही आयांश खेळला. सो त्याला तिथे चॉकलेट्सही मिळाले, त्याने काढले तिथून चॉकलेट्स. त्यानंतर इथे हा रिंगचा गेम होता. सो खूप खूप सारे गेम होते. सो आयांसोबत आम्हीही काही गेम खेळलो, आम्हालाही मज्जा आली काही गेम खेळण्यासाठी. सो खूप सारे गेम होते. सो तर कधीतरी त्याला एन्जॉय करण्यासाठी हे ठिकाण ठीक आहे, पण नेहमीच जर जायचं बोललं तर तिथे प्राईज ही खूप हाय असते. सो नेहमी इथं पॉसिबल नसेल. इथे हा एक गेम होता जिथे त्यांना बॉल असे वरून पडतात आणि बॉल पुन्हा जमा करून पुन्हा त्याच्यात टाकायचे आहेत. त्यानंतर इथे हा रिंगचा गेम आहे. इथे सगळेच रिंगचा गेम खेळले, सगळ्यांनाच मजा येते ती हा रिंगचा गेम खेळण्यासाठी. सो अशा प्रकारे हे सारे गेम ह्यांनी आयांशने विवांशने खेळले, आम्हीही खेळले. आणि हा एक गेम होता जिथे पाण्याने फिशला मारायचं होतं. सो इथे पाणी येणार याच्यातून फिशला मारायचं होतं. सो हा गेम मीही खेळले, मलाही खूप मजा आली हा गेम खेळायला. सो त्यानंतर तिथे एक सेपरेट हे सगळे गेम्स छोटे छोटे झाल्यानंतर एक सेपरेटली असा पूर्ण गेम झोन होता जिथे तुम्हाला बॉल्स अँड राईड्स अँड एव्हरीथिंग इज देअर. सो अशा प्रकारे आम्ही त्याही गेम झोनमध्ये गेलो. सो त्याचा आज बड्डे होता म्हणून त्याला एक खुश करायचं होतं. सो त्याच्या आवडीची गोष्ट म्हणजे गेम्स, आणि त्यासाठीच त्याला आम्ही मॉलमध्ये घेऊन गेलेलो. सकाळी मंदिरात घेऊन गेलो, त्यानंतर डिरेक्टली मॉलमध्ये, आणि नंतर आम्हाला घरीही लवकर जायचं होतं बिकॉज त्याचा बड्डे होता. आणि बड्डेसाठी आज आम्ही करणार होतो पुरणपोळीचं जेवण. सो पुरणपोळीचं जेवण करण्यासाठी आम्हाला लवकरात लवकर घरी जायचं होतं, पण इथे आम्हाला खूप असा टाईम गेला आणि बड्डेचं डेकोरेशनही करायचं होतं. सो खूप टाईम आमचा इथेच गेला बिकॉज या सेक्शनमध्ये 1 तास होता आणि 1 तासाची फीज अराऊंड 800 आहे. सो इथेही आम्ही गेलो. सो इथेही 1 तास त्याने खेळले. इथे जर तुम्ही बघाल तर मी ही आतमध्ये गेलेली. सो मीही वरती जाऊन बघितलं तर वरती पण खूप मोठं म्हणजे जागा अशी आहे जिथे मोठी व्यक्ती पण जाऊ शकते. सो मुलांसोबत एक पॅरेंट्स कंपल्सरी आहे. सो पॅरेंट्सही एन्जॉय करू शकता. बघू शकता तुम्ही की अशा प्रकारे वरती ही जागा आहे. आपल्याला बाहेरून दिसताना लहान दिसतं, पण वरती पण आतमध्ये खूप मोठी अशी जागा आहे. सो अयांश विवांशला खूप म्हणजे खूप मजा आली. बड्डे होता अयांशचा, विवांशलाही त्याने एन्जॉय केला, त्यालाही खूप मजा आली. त्यानेही प्रॉमिस मागून घेतलं की मम्मा माझ्या बड्डेला पण हेच करायचं असं. सो त्यालाही मजा आली खूप. सो तुम्ही बघाल हे वरती असं खूप म्हणजे खूप मोठं गेम झोन आहे तो स्यूट्सचा. सो कधीतरी जाण्यासाठी ॲक्च्युली मजा येते. आम्ही जर बघितलं असेल तुम्ही तर हा एक गेम आहे तिथे 800 पर पर्सन आहे. सो दोघांची तिकीट इकडे 1600 केली आणि प्लस अजून आम्ही एक अजून बाहेरचे गेम खेळले. सो अराऊंड आमच्या इथे एक 3200 अशी प्राईज आमची टोटल गेली. पण ठीक आहे, त्यामधले आमचे काही पॉईंट्स अजून शिल्लक आहेत. 400 to 500 असे काहीतरी पॉईंट्स शिल्लक आहेत. सो ते 1 वर्षाच्या आतमध्ये तुम्ही कधीही जाऊन यूज करू शकता. सो अशा प्रकारे गेम झोन आम्ही स्पेंड केला. त्यानंतर आम्ही घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर बड्डे सेलिब्रेशन केलं, बड्डे डेकोरेशनही केलं. त्याचाही ब्लॉग पुढे येईल, तुम्ही तो बघू शकता. सो गाईज प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. बाय.